दर्पण न्यूजच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छुक माननीय श्री प्रणव पंडितराव चिले, अध्यक्ष भारतीय जनता पार्टी, अभियंता सेल करवीर, चेअरमन छत्रपती राजर्षी शाहू महाराज पर्यटन विकास सेवा संस्था कोल्हापूर, विशेष कार्यकारी अधिकारी कोल्हापूर, व्हाइस चेअरमन श्री दत्त नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित कोल्हापूर। राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे येथील गांजा विक्रीला राधानगरी पोलीस ब्रेक लावणार काय, ग्रामस्थांचा सवाल। गांजाची खुलेआम विक्री करून तरुण पिढी बर्बाद करण्याचे काम सध्या कसबा वाळवे तालुका राधानगरी येथे रोज होत आहे। शाळकरी मुलांना एका चौकातील असणाऱ्या पानपट्टी धारकाकडून गांजा सहज उपलब्ध होऊ लागला आहे, अशी चर्चा गावात दबक्या आवाजात बोलली जात आहे। हा गांजा निपाणी मार्गे मोदाळ तिट्टा बिद्री चंद्रे मार्गे कसबा वाळवे येथे सायकलवरून आणला जातो, त्यानंतर तो एका चौकातून कॅनल मार्गे परिसरात पाठवला जातो, अशी चर्चा ग्रामस्थांची आहे। 100 ते 200 रुपयापर्यंत या गांजाची विक्री राजरोजपणे होत आहे। शेजारील गावातील मुलेही या नशेच्या आहारी जात आहेत। याला राधानगरी पोलीस ब्रेक लावणार काय, असा संतप्त सवाल नागरिकांच्या म्हणून विचारला जात आहे। गांजाची नशा ही पूर्वी गुन्हेगार किंवा काही गुंडांपुरतीच मर्यादित होती, परंतु आता गांजाची नशा करणाऱ्यांचे लोण पसरत आहे। शहराबरोबर ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात गांजा विक्रीसाठी उपलब्ध होत आहे। कसबा वाळवे येथे वाळवा बाचणी रोडवरील चौकात काही पाणीपट्टी धारक छुप्या पद्धतीने गांजा खुलेआम विक्री करत असल्याचे दबक्या आवाजात बोलले जात आहे। तेथूनच हा गांजा विक्रीसाठी भागात जातो। कसबा वाळवे येथील 14 ते 60 वयोगटातील शालेय मुले याच नशेच्या अधिक आहारी जात असल्याचे पुढे आले आहे। सामाजिक बदल होताना गांजासारख्या नशेच्या अंमली पदार्थाची ही खुलेआम विक्री निश्चितच डोकेदुखी देणारी आणि तरुण पिढीला बर्बाद करणारी आहे। गावात काही ठिकाणे गांजा विक्रीसाठी प्रसिद्ध असल्यासारखी स्थिती आहे। गांजा पिणारे अनेक जण नदीकाठावरील झुडपामध्ये बसून सायंकाळी दररोज नशेच्या आहारी जात आहेत, तर चंद्रे कसबा वाळवे या दुतर्फा रस्त्याच्या कडेला असणाऱ्या मोकळ्या जागेत रात्री 11 वाजेपर्यंत जमत असल्याचे चित्र दिसते। या प्रकरणी संबंधित लोकांनी कारवाई करणाऱ्या यंत्रणेला अनेक वेळा सांगितले तरी ठोस कारवाई होत नाही। गांजा तयार करणाऱ्या, विकणाऱ्या अशा सगळ्यांनाच काय जरब बसेल अशा कारवाईची गरज आहे। याबाबत डॉक्टर मिलिंद कदम यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता ते म्हणाले की पालकांनी मुलांचे काउन्सिलिंग करावे, ग्रामपंचायत व प्रशासनाकडून कडक पावले उचलली पाहिजेत। कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील। निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज।